ए अर्जुन थांब, ए छोटू पकड त्याला, पकड चालेल पकड, ए चल. हो साहेबाविरुद्ध बोलतो आमच्या, हा दादाविरुद्ध, आमच्या नेत्याविरुद्ध बोलतो साल्या, मार त्याला. ए मार, बघतो काय त्याला, मार. आमच्या नेत्याविरुद्ध बोलतो साल्या, हा लय मात चढलाय का रे? अरे मार त्याला, बघू नको. थांब थांब, ए छोटू थांब, दादांचा फोन येतोय, थांब जरा. हा दादा, मी इथंच आहे आपल्या नाक्यावर दादा. काय अर्जंट काम होतं का? आलो दादा, आलो 2 मिनिटात आलो दादा. हे छोटू, दादांचा फोन आलाय, मला जावं लागलं, पण सोडू नका याला. मग दादा फोन केला होता. हो दादा, हो आपले पोरं तुडवतायत त्याला दादा. तुमच्या विरोधात काही बी बोलणार ते, आम्ही ऐकून घ्यायचं दादा. तुडवतायत साल्याला, काय त्याला सोडून द्यायचं? पर दादा तो, अहो त्या तुमच्या विरुद्ध. बरं दादा, बर. हे छोटू, त्या अर्जुनला सोडून दे. अरे सोड म्हणलं ना, दादाची ऑर्डर आहे, आणि दादाची ऑर्डर आपल्यासाठी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सोड, नंतर बघू त्याला. सांगितलं दादा. तर दादा एक सांगू का दादा, तुम्ही आपल्यासाठी ना नेते नाही आहेत, तुम्ही आपल्यासाठी देव आहेत दादा. आणि आमच्या देवाविरुद्ध जर कोणी बोललं, खपवून नाही घेणार दादा, त्याला तिथंच उलटा आणि पालथा करेल दादा मी. अजून एक दादा, तुमच्यामुळे मी या वेळेस त्याला सोडतोय दादा, पण पुढच्या वेळेस जर त्याने असं काही केलं ना दादा, तिथंच त्याला, तिथंच गाडील दादा त्याला. आणि कुणाचं बी मी ऐकणार नाही दादा त्यावेळेस. काही काम असेल तर सांगा दादा, येतो मी.